हॅलो डे स्टुडंट, वेलकम टू विकास अकाउंटन्सी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. या ठिकाणी माझं इंट्रोडक्शन दिलं आहे. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. जर कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉल करू शकतात. ओके. तर याच्या अगोदरचे काही पार्ट्स बनवले आहेत, तो तुम्ही बघा. पार्ट नंबर 1 अगोदर बघा, त्यानंतर हा पार्ट नंबर 2 आहे. तर आपलं चॅप्टर नंबर 1 चाललं आहे 11th अकाउंट. बट हे कोणासाठी मित्रांनो, जे इंग्लिश मीडियम म्हणजे तुमचं जे बुक आहे हे अकाउंटचं बुक हे कशात पाहिजे, इंग्लिशमध्ये, त्यांच्यासाठी हा लेक्चर मी तयार करतो आहे. ओके. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला, शेअर करत चला आणि सबस्क्राईब करत चला. आता सबस्क्राईब का करायला लावतो मी, कारण की अकाउंट म्हटलं म्हणजे एक चॅप्टर तुमचं खूप मोठमोठं असतं. जवळपास फर्स्ट चॅप्टर ते 4 ते 5 पार्ट्स पडतील. ओके. त्यातला हा पहिला झालेला आहे, हा दुसरा चालला आहे. तर पेज नंबर दिला आहे 4. तर सर्वांनी बुक बघायचं आहे. जर बुक नसेल तर PDF मिळतेच ऑनलाईन, तर तुम्ही ती PDF तरी डाउनलोड करायची. आणि बेसिक कन्सेप्ट, या ठिकाणी मी म्हटलो आहे बेसिक कन्सेप्ट व्हेरी इम्पॉर्टंट. आणि चॅप्टर नंबर 1 कशावर आहे मित्रांनो, सर्व बेसिक कन्सेप्टवरती. ज्याला चॅप्टर नंबर 1 व्यवस्थित कळालं त्याला पूर्ण 12वीचं अकाउंट, 11वीचं अकाउंट आणि त्याचं पुढचं BCOMचं अकाउंट व्यवस्थित कळेल. क्लिअर. आणि मॅक्झिमम क्वेश्चन हे ह्या बेसिक कन्सेप्टवरतीच विचारत असतात, कुठे, इंटरव्ह्यूला, तुमच्या एक्झाममध्ये पण. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने या सर्व गोष्टीत मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे. माझा क्लास आहे पुण्यात. माझं ऑनलाईन पण आणि ऑफलाईन पण असे दोघं बॅच चालत असतात. ऑनलाईनमध्ये 50% डिस्काउंट असतो आणि हे सर्व चाललं आहे न्यू सिलेबसप्रमाणे. ओके. चलो लेट स्टार्ट. बघा मित्रांनो, चॅप्टर नंबर 1मध्ये, पार्ट नंबर 1मध्ये मी जवळपास बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन केल्या आहेत. तर आता इथनं आपण स्टार्ट करणार आहोत, जो पेज नंबर 4ला आहे. डिफरन्स बिटवीन बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. काय या ठिकाणी डिफरन्स बिटवीन बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. तर एक लक्षात ठेवा, बुक किपिंग वेगळं आणि अकाउंटन्सी वेगळं. बुक किपिंग म्हणजे काय, अकाउंटन्सी हे मी तुम्हाला मागच्या पार्ट नंबर 1मध्ये सांगितलं आहे. तो अगोदर लेक्चर बघा, त्यानंतर हा बघायचा आहे. तर याच्यामध्ये आपण थोडक्यात बघू नेमकं काय काय सांगितलं आहे. आता बघा, या ठिकाणी सांगितलं आहे मीनिंग. बुक किपिंगची मीनिंग काय म्हणतो आहे, इट इज अ कन्सर्न विथ रेकॉर्डिंग अँड क्लासिफाईंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन. याचा अर्थ थोडक्यात समजून घ्या मित्रांनो. बुक किपिंग म्हणजे काय, रेकॉर्ड करणे, टू द रेकॉर्ड. बट कसं रेकॉर्ड करणे, सिस्टमॅटिक मॅनर अँड सायंटिफिकली. सिस्टमॅटिक मॅनर अँड सायंटिफिकली म्हणजे व्यवस्थित लिहिणे. ओके. आणि ते काय करणे, क्लासिफाईंग करणे म्हणजे परचेस. आता परचेस म्हणजे काय, माल विकत आणला आहे, माल मी आणला आहे. आपण मार्केटला जातो, काय करतो, परचेस. आणि दुकानदार काय करतो, आपल्याला सेल करतो. आलं का लक्षात. परचेस म्हणजे काय, आपण विकत घेणे, आणि सेल म्हणजे काय, आपली जर दुकान असेल तर आपण विकणे. तर अशा पद्धतीने हे सर्व क्लासिफाय केलं जातं. कुठे केलं जातं, ते बुक किपिंगमध्ये केलं जातं. क्लिअर. आता पुढे काय म्हणतो आहे मित्रांनो, मीनिंग अकाउंटन्सीचा. इट इज अ रिलेटेड विथ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग, ॲनालायझिंग अँड इंटरप्रिटिंग द फायनान्शियल डेटा. आता एक लक्षात ठेवा, फर्स्ट बुक किपिंगमध्ये रेकॉर्ड करतो, या ठिकाणी दिलेलेच आहेत. ओके. ह्या रेकॉर्डनंतर म्हणजे हे काय आहे, प्रायमरी, आणि हे काय आहे, सेकंडरी. ओके. पहिले बुक किपिंगमध्ये जे पण काही ट्रान्झॅक्शन म्हणजे जे पण काही व्यवहार झालेत ते पहिले या ठिकाणी लिहिले जातात. त्यानंतर त्याच्यावरती काय केलं जातं, अकाउंटन्सी केली जाते. मग या ठिकाणी रेकॉर्डिंग केली पहिले बुक किपिंगमध्ये, त्यानंतर क्लासिफाईंग केलं. ओके. त्याचप्रमाणे अकाउंटन्सीमध्ये पण पहिले काय झालं, रेकॉर्डिंग, त्यानंतर क्लासिफाईंग, त्यानंतर येतं समरायझिंग. समरायझिंग म्हणजे काय, तर मला आता सपोज हे 2022 चाललं आहे वर्ष, 2021 वर्ष चाललं आहे, किंवा 2022, कुठलंही पकडा, आणि मला मागच्या 5 वर्षांपूर्वीचा मला डेटा बघायचा आहे. आला का लक्षात, मागच्या 5 वर्षांचा डेटा बघायचा आहे. तर त्यालाच काय म्हणतात, समरायझिंग. म्हणजे कुठल्याही मागच्या वर्षांचा, 2-3 वर्षापूर्वीचा, 10 वर्षापूर्वीचा मी काय बघू शकतो त्यात,
डेटा बघू शकतो. क्लिअर आलं मग लक्षात. नंतर ॲनालाइज करणे म्हणजे काय, कंपॅरिझन करणे. मला मागच्या वर्षी किती प्रॉफिट होता, तोटा होता, मला ह्या वर्षी किती प्रॉफिट आणि तोटा आहे, मला 5 वर्षापूर्वी किती प्रॉफिट आणि तोटा आहे, हे सर्व काय होतं, ॲनालाइज आणि इंटरप्रिटिंग ऑफ फायनान्शियल डेटा. अशा पद्धतीने या गोष्टी सर्व यात असतात. चलो नेक्स्ट पुढे काय म्हणतं आहे ते बघूया आता. स्टेज. आता स्टेज मी अगोदरच बोललो, बुक कीपिंग इज द प्रायमरी स्टेज. म्हणजे काय, पहिले हे काय आता शॉप आहे. ओके, इथे कस्टमर आला, इथे शॉप ओनर आहे. क्लिअर, हा कोण आहे, शॉप ओनर, आणि हा काय आहे, कस्टमर. याने माल विकला. ओके, मग शॉप ओनर काय करेल, बुक कीपिंग करेल. काय करेल, पहिले बुक कीपिंग. बरोबर ना. बुक कीपिंग म्हणजेच काय आली, प्रायमरी स्टेज इन अकाउंटिंग. इट इज द बेस फॉर अकाउंटिंग. यालाच काय म्हणतात, इट इज द बेस फॉर अकाउंटिंग. क्लिअर. मग आता कस्टमर आला, हा शॉप ओनर आहे, याने काय केलं, बुक कीपिंग केली. त्यानंतर सेकंड स्टेप काय होईल मग मित्रांनो, सेकंड स्टेप काय होईल, म्हणजे सेकंडरी स्टेज काय होईल, अकाउंटन्सी. म्हणजे त्याच्यावर काय करणे, अकाउंट करणे, म्हणजे काय, हिशोब करणे. अपार्ट फ्रॉम द प्रायमरी स्टेज इट इज इन्क्लूड सेकंडरी स्टेज ऑफ ॲनालायसिस अँड इंटरप्रिटेशन. आलं लक्षात. एक लक्षात ठेवा, प्रायमरी स्टेज आहे बुक कीपिंग अँड सेकंडरी स्टेज आहे अकाउंटन्सी. क्लिअर. चलो नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह बघूयात आता. या ठिकाणी द ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक कीपिंग इज टू कीप the records of the all financial transaction in proper and systematic manner. या ठिकाणी बघा काय म्हणतोय तो, कीप म्हणजे काय, ठेवणे. ओके, काय ठेवणे, रेकॉर्ड करून ठेवणे, म्हणजे काय, लिहून ठेवणे. एक लक्षात ठेवा मित्रांनो, आपण कॉलेजला जातो. आता तुम्ही कॉलेजला आहेत, आता स्कूलला नाही. 11th म्हणजे ज्युनियर कॉलेज, BComला गेलेत म्हणजे सिनियर कॉलेज. ओके, तर या ठिकाणी तुम्ही कॉलेजला गेलात, मग तुम्हाला काय करतात, एखाद सब्जेक्ट शिकवला जातो, मग तुम्ही काय करतात, त्याला रेकॉर्ड करतात, म्हणजे काय, लिहायला सुरुवात करतात ते नोटबुकमध्ये. आलं लक्षात. बट कसे लिहितात, असं कुठेही लिहितात का तुम्ही, नाही, एका पद्धतीने व्यवस्थित सिस्टमॅटिक मॅनरने लिहित असतात आणि प्रॉपर लिहित असतात. आलं लक्षात. म्हणजे ते तुम्हालाही कळेल, किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींनी नोटबुक मागितलं तर त्यांना पण ते तुम्ही काय लिहिलेलं ते कळेल. काहींचं लिहिलेलं कळत नाही, बट आय होप त्यांनी काय करायचं, थोडं अक्षरं क्लिअर करायचे आहेत, नो प्रॉब्लेम. ओके, मग ऑब्जेक्टिव्ह काय आहे मग इथे, मेन टू कीप रेकॉर्ड ऑफ ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इन प्रॉपर अँड सिस्टमॅटिक मॅनर. अकाउंटन्सीचं काय आहे ऑब्जेक्टिव्ज, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग इज टू प्रिपेअर द फायनान्शियल स्टेटमेंट अँड फर्दर कम्युनिकेट द इन्फॉर्मेशन टू द रिलेव्हंट ऑथॉरिटी. बघा याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, प्रिपेअर द फायनान्शियल स्टेटमेंट. आता इथे फक्त ट्रान्झॅक्शन लिहिले, बट इथे काय आहे, फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय, फायनान्शियल म्हणजे मला प्रॉफिट किती झाला, लॉस किती झाला, माझ्याकडे ॲसेट किती, माझ्याकडे लायबिलिटी किती. म्हणजे ॲसेट म्हणजे माझ्याकडे संपत्ती किती, पैसा किती, आणि लायबिलिटी म्हणजे माझ्यावर कर्ज किती. या सर्व गोष्टी काय आहेत, यातनं कळत असतात. क्लिअर. मग आणि अँड फर्दर कम्युनिकेट द इन्फॉर्मेशन टू द रिलेव्हंट ऑथॉरिटी. आता इन्फॉर्मेशन जे रिलेव्हंट ऑथॉरिटी मीन्स काय, तर जे पण काही काम करणार आहेत मॅनेजर लेवलचे, त्यांना काय कळतं, त्यातनं इथे इन्फॉर्मेशन कळत असते. क्लिअर. नेक्स्ट पुढे बघूयात, रिस्पॉन्सिबिलिटी. आता रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची असते, म्हणजे बुक कीपिंग कोण ठेवू शकतं आणि अकाउंटन्सी कोण करू शकतं. ओके, तर ज्युनियर स्टाफ म्हणजे काय, आता तुम्ही 11वी-12वी म्हणजे काय, ज्युनियर कॉलेज, BComला गेलात म्हणजे सिनियर कॉलेज. आलं लक्षात. म्हणजे ज्युनियर आणि सिनियरचा फरक तुम्हाला कळालंच असेल. मग बुक कीपिंग म्हणजे काय, जे पण काही ज्युनियर स्टाफ असेल ते त्याचे रिस्पॉन्सिबल असतात फॉर कीपिंग रेकॉर्ड्स. क्लिअर. आणि अकाउंटन्सी कोण करू शकतं, मग जे सिनियर स्टाफ म्हणजे त्यांच्यापेक्षा सिनियर, ज्यांना जास्त एक्सपिरियन्स किंवा थोडं एज्युकेटेड असतात, त्यांना काय करावं लागतं, अकाउंटन्सी म्हणजे अकाउंट हे ठेवावं लागतं. ओके. नेक्स्ट आउटकम्स. बुक कीपिंग बेसिकली रिझल्ट इन जर्नल अँड लेजर. आता हे जर्नल म्हणजे काय, लेजर म्हणजे काय, हे पुढे तुम्हाला चॅप्टर नंबर 3 अँड 4 मध्ये कळणारच आहे.
आणि अकाउंटन्सी, द रिझल्ट ऑफ अकाउंटन्सी इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. आता प्रॉफिट अँड लॉस म्हणजे काय, मला बिझनेसमध्ये प्रॉफिट झाला का लॉस झाला हे कळतं. आणि बॅलन्स शीटमध्ये काय असतं, एक ॲसेट असते आणि एक लायबिलिटी असते. ॲसेट म्हणजे तुमच्याकडे किती पैसा आहे, तुमच्याकडे किती मशिनरी, किती गाड्या आहेत. आणि लायबिलिटी म्हणजे काय, तुमच्यावर किती कर्ज आहे. ते बॅलन्स शीट पण पुढे येणारच आहे. एवढंच आत्ता सध्यापुरतं लक्षात ठेवायचं आहे की बुककीपिंगमध्ये आउटकम्स कुठून आहे, जर्नल आणि लेजरमध्ये. आणि या ठिकाणी कुठून असतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट पिरियड. बुककीपिंग गिव्स डे टू डे डिटेल्स. आता बघा, एखादा बिझनेसमॅन आहे. क्लिअर इथपर्यंत. हा काय तुमचं बिझनेसमॅन आहे. हा बिझनेसमॅन काय करतो आहे, शॉप चालवतो आहे. शॉप चालवल्यामुळे या ठिकाणी भरपूर सारे काय येत आहेत, कस्टमर येत आहेत. आणि तो काय करतो आहे, सेल करतो आहे. काय करतो आहे मग, ते कस्टमरांना माल विकतो आहे. क्लिअर इथपर्यंत. मग बुककीपिंगमध्ये काय असतं मित्रांनो, डे टू डे ट्रान्झॅक्शन असतात. म्हणजे काय, आता मला एक सांगा, बिझनेस टाकल्यावर रोजच कस्टमर येतील आणि रोजच तुम्हाला काय करावं लागेल, माल विकावा लागेल, जो पण काय असेल तो. एक्झाम्पल मोबाईलचं शॉप घेऊ. मोबाईलच्या शॉपमध्ये आता किती कस्टमर येतात, किती लोक मोबाईल परचेस करत असतात. तर त्याचप्रमाणे हा बिझनेसमॅन काय करेल, यांना मोबाईल सेल करेल. ओके. मग ते पण जे पण काही तो सेल करेल, मोबाईल सेल करू द्या, हेडसेट सेल करू द्या, बॅटरी सेल करू द्या, कवर सेल करू द्या, हे सर्व ट्रान्झॅक्शन कुठे लिहिल तो, बुककीपिंगमध्ये. कुठे लिहिल मग, बुककीपिंगमध्ये. आलं लक्षात. म्हणजे इथे काय करावं लागतं, डे टू डे, म्हणजे पूर्ण दिवसात काय काय मी विकलं ते सर्व कुठे लिहितात, बुककीपिंगमध्ये लिहिलं गेलं. क्लिअर आहे मग इथपर्यंत. पुढे याचा पिरियड बघूया आता अकाउंटन्सीचा. अकाउंटन्सी गिव्स डिटेल्स ऑफ एंटायर इयर. हा डे टू डेची माहिती देतो. ओके. बुककीपिंग. आणि अकाउंटन्सी काय, एंटायर इयर. एंटायर इयर मीन्स काय, पूर्ण वर्षाची. काय, पूर्ण वर्षाची. क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट ॲनालिसिस बघूया आता पुढे. ॲनालिसिसमध्ये काय, बुककीपिंगचं ॲनालिसिस. द प्रोसेस ऑफ बुककीपिंग डज नॉट रेकॉर्ड एनी ॲनालिसिस. बघा, एक लक्षात ठेवा, बुककीपिंग म्हणजे फक्त रेकॉर्ड केलं तर याच्यात तुम्हाला कळतं आहे का मित्रांनो, प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला, नाही कळणार ना. तुम्ही काय केलं, आत्ता 1 वाजता एक वस्तू विकली, 12:30 वाजता एक वस्तू विकली, 3 वाजता एक वस्तू विकली, 5 वाजता एक वस्तू विकली, रात्रीचे 9 वाजता एक वस्तू विकली. पहिली वस्तू होती 10,000ची, दुसरी वस्तू होती 25,000ची. आता याच्यातनं तुम्हाला काय कळतं आहे की किती प्रॉफिट झाला आणि किती लॉस झाला ते. आलं लक्षात. म्हणून याच्यातनं ॲनालिसिस करता येत नाही. अकाउंटन्सीमध्ये अकाउंटंट युजेस बुक कीपिंग इन्फॉर्मेशन टू ॲनालाइज अँड इम्प्रेस द डाटा अँड देन कंप्लाइज इट इन टू रिपोर्ट्स. आलं लक्षात. अकाउंटंट युजेस बुक कीपिंग इन्फॉर्मेशन. बघा, अकाउंट करण्यासाठी पहिले इथली इन्फॉर्मेशन इथे घ्यावी लागते. नंतर काय होतं, इंटरप्रेट द डेटा अँड देन कंप्लाइज इन टू रिपोर्ट्स. त्यानंतर हिशोब केला जातो आणि त्यांच्यानंतर कंपॅरिझन केलं जातं. क्लिअर. चलो नेक्स्ट पुढे काय म्हणतं आहे आता ते बघूया. डिसिजन मेकिंग. आता डिसिजन मेकिंगबद्दल बुककीपिंगमध्ये काय म्हणतो, मॅनेजमेंट कॅन नॉट टेक डिसिजन बेस्ड ऑन द डेटा प्रोव्हाइडेड बाय बुक कीपिंग. जे पण काही डिसिजन घ्यायचे, म्हणजे मला आता डिसिजन तर घ्यावेच लागतील ना, कारण की बिझनेस म्हटल्यावर तो प्रॉफिटमध्ये चालला आहे किंवा लॉसमध्ये चालला आहे. बरोबर. माझा खर्च किती होतो आहे, मला त्यातनं फायदा किती मिळतो, ह्या सर्व काय कराव्या लागतील, गोष्टी बघाव्या लागतील. क्लिअर इथपर्यंत. त्यामुळे डिसिजन हे घेता येत नाही कशामध्ये, फक्त बुककीपिंग केल्यामुळे. बट अकाउंटन्सीमध्ये ते घेता येतं. बघा, डिपेंडिंग ऑन द डेटा प्रोव्हाइडेड बाय द अकाउंटंट. बट ते कशावर डिपेंड असतं, जो पण काही अकाउंटंट असेल तो ते जो पण काही डेटा देईल त्याच्यावर डिपेंड असतं. द मॅनेजमेंट कॅन टेक क्रिटिकल बिझनेस डिसिजन. आलं लक्षात. तर मॅनेजमेंट काय, जे पण काय क्रिटिकल असेल डिसिजन तो त्यातनं घेता येतो. कशामुळे घेता येतो, अकाउंटन्सीमुळे, म्हणजे अकाउंट केल्यामुळे. क्लिअर. नेक्स्ट
skill required. Analytical skill is not required for bookkeeping and required analytical skill. आता ॲनालिटिकल स्किल म्हणजे काय, याच्यामध्ये ज्याने कॉमर्स फॅकल्टी नसेल किंवा ज्याने अकाउंट सब्जेक्ट शिकलेला नसेल त्यालासुद्धा काय करता येतं, बुककीपिंग करता येतं. बट अकाउंट हे ज्याला नॉलेज असेल, म्हणजे जो कॉमर्स फॅकल्टीचा असेल आणि ज्याने अकाउंट हा सब्जेक्ट काय केलेला असेल, शिकलेला असेल, त्यालाच हे करता येतं. म्हणजेच ॲनालिटिकल स्किल हे त्याला पाहिजे, तरच त्याला काय करता येतं, अकाउंट हे बनवता येत असतं. आलं इथपर्यंत लक्षात. चलो नेक्स्ट, आता पुढे काय म्हणतो आहे ते बघूया. आय होप तुम्हाला हे सर्व सांगितलेलं कळतच असेल. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला हे डिफरन्स बिटवीन बुककीपिंग अँड अकाउंटन्सी लिहून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी स्टार केलेलं आहे, जिथे जिथे स्टार केलेलं आहे ते तुम्हाला लिहावं लागेल. आलं लक्षात. तर 11वी म्हटलं म्हणजे तुम्हाला काय, हे बेस आहे. जोवर तुमचा बेस क्लिअर होत नाही तोवर पुढे तुम्हाला अकाउंटचं जे पण काही प्रॉब्लेम्स आहेत, आता पुढे सेकंड चॅप्टरपासून खतरनाक अकाउंट चालू होणार आहे. नंतर 12वीला तर विचारूच नका. आलं लक्षात. त्यामुळे 11वीला हे जे तुमचे लेक्चर्स चालले आहेत यूट्यूबला फ्रीमध्ये, ते व्यवस्थित लक्ष द्या. हे सर्व ऑफलाईनसारखंच शिकवणं चालू आहे. एक एक लाईन टू लाईन मी क्लिअर करून देतो आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हे व्हिडिओ फॉरवर्ड करा. आलं लक्षात. आणि ज्यांना ऑनलाईन क्लास लावायचा असेल त्यांनी मला याच्यावर संपर्क करायचा आहे. क्लिअर. 50% डिस्काउंट मिळेल. कारण की ऑनलाईनमध्ये काय असतं, बाकीच्या गोष्टी एक्सपेन्सेस नसतात आणि ऑनलाईन म्हणून म्हणजे तुम्हाला काही सिलेबस शिकवला जाणार नाही असं काही नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही शिकवली जाईल आणि सर्व तुमचे टेस्ट वगैरे सर्व कलेक्ट केले जातील आणि तुमचा परफॉर्मन्स हा तुम्हाला सांगितलं जाईल, तुमच्या घरच्यांना सांगितलं जाईल. आलं लक्षात. चलो मग नेक्स्ट, आता पुढे बघूयात आपण या ठिकाणी मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ अकाउंटन्सी. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. बुककीपिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटिंग. आता बुककीपिंग काय एक पार्ट आहे कोणाचा, अकाउंटिंगचा. कारण की बिना बुककीपिंगचं अकाउंट हे बनवता येत नाही. आता मला सांगा, तुम्ही बुककीपिंग म्हणजे काय, किती माल विकला, किती माल आणला, हे जर लिहिलं नाही तर मग तुम्ही अकाउंट कसं काय करणार, अकाउंट बनवताच येणार नाही ना, कारण तुमच्याकडे डेटाच नाही. आलं का लक्षात. तुमच्याकडे जोवर डेटा येत नाही, कसला माल परचेस केलेला आणि माल सेल केलेला, तोवर तुम्ही काय करू नाही शकत, अकाउंट बनवू शकत नाही. आलं लक्षात. म्हणून तो काय बुककीपिंग पार्ट आहे. इट इज द प्रायमरी स्टेज इन अकाउंटिंग. यस, आत्ता आपण बघितलं. इट इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट. इथे काय होतं, बुककीपिंगमध्ये काय केलं जातं, सर्व रेकॉर्डिंग केले जाते म्हणजे लिहिलं जातं इन द बुक्स ऑफ अकाउंट. अकाउंटिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटन्सी. आता अकाउंटिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटन्सी. एक लक्षात ठेवा. पार्ट काय आहे, बुककीपिंग, आणि अकाउंटिंग काय आहे, कोणाचा पार्ट आहे हा, हे दोघं पार्ट कोणाचे, अकाउंटन्सीचे. कोणाचे, अकाउंटन्सीचे. आलं लक्षात. इज द प्रॅक्टिस ऑफ रेकॉर्डिंग. मग अकाउंटन्सीमध्ये काय येतं, प्रॅक्टिस ऑफ रेकॉर्डिंग म्हणजे काय, लिहिणे. क्लासिफाईंग म्हणजे काय, कुठला आयटम कुठे काय परचेस केलं, काय सेल केलं. रिपोर्टिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन फॉर बिझनेस म्हणजे काय, जे पण काही ट्रान्झॅक्शन केले ते काय करावं लागते, रिपोर्ट म्हणजे काय, सांगणे. अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आर द बेसिक नॉर्म्स अँड ॲझ्युम्शन डेव्हलप अँड इस्टॅब्लिश ॲज द बेसिस फॉर अकाउंटिंग सिस्टम. आता हे एक प्रकारे सिस्टमॅटिकली सर्व गोष्टी काय करायच्या असतात, लिहायच्या असतात. असं कुठे याबडधोबड लिहिलं तसं चालत नाही. आलं लक्षात. मग दिस प्रिन्सिपल्स आर ॲडॉप्टेड बाय द अकाउंटंट्स युनिव्हर्सली. तर हे जे पण काही प्रिन्सिपल्स असतील ते ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये चालत असतात. म्हणजे तुम्ही इथे अकाउंट शिकलात आणि त्याचा उपयोग तुम्हाला बाहेर देशात होणार नाही असं काही नाही. आलं लक्षात. इथे अकाउंट शिकला तर तुम्ही बाहेरच्या देशात पण त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे इथे दिलेलं आहे जे पण काही प्रिन्सिपल्स आहेत तो काय आहे, युनिव्हर्सल आहेत. ओके, तर या ठिकाणी डेफिनेशन दिली मित्रांनो. अकाउंटन्सी रेफर्स टू द एंटायर बॉडी ऑफ द थेअरी अँड प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. असं कोण म्हणतं आहे, कोहलर. आता अकाउंटन्सी रेफर टू एंटायर बॉडी म्हणजे पूर्ण बिझनेसबद्दल
थिअरी म्हणजे काय, अशी लिहिलेल्या याच्यात माहिती सांगते प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. ओके. नंतर प्रोफेसर रॉबर्ट एन अँथनी काय म्हणतात, हॅज डिफाईन्ड अकाउंटिंग ॲज नियरली एव्हरी बिझनेस एंटरप्राइज हॅज अन अकाउंटिंग सिस्टम. इट इज द मीन्स ऑफ कलेक्टिंग. ओके. कलेक्टिंग म्हणजे काय, आता काय काय बिझनेस झाला ते मी लिहिलेलं म्हणजे कलेक्टिंग. समरायझिंग म्हणजे मागचे 2-3 वर्षापूर्वीचं पण मला ते लक्षात राहू शकतं. असं तुमच्या लक्षात राहील का नाही, पण ते डेटा जर लिहिलेला असला तर तुम्ही किती वर्षांचा तो काढू शकता, ॲनालाइज करू शकता. अँड रिपोर्टिंग इन द मॉनिटरी टर्म्स इन्फॉर्मेशन अबाउट बिझनेस ट्रान्झॅक्शन, म्हणजे जिथे तिथे पैशांचे व्यवहार झाले तिथे काय करता येतं तुम्हाला सर्व कळत असतं. अशा प्रकारे हे सर्व शास्त्रज्ञ हे सांगतायत. क्लिअर आहे. चलो मग नेक्स्ट पुढे काय म्हणता येते बघूया. आता बघा या ठिकाणी मित्रांनो खूप खूप महत्त्वाच्या गोष्टी येत आहेत, व्यवस्थित लक्षपूर्वक सर्वांनी बघायचं आहे. बेसिक मेथड्स ऑफ अकाउंटिंग सिस्टम दिलेले आहेत. आता त्याच्यात वेगवेगळे मेथड आहेत. देर आर मेनली 3 बेसिक्स ऑफ मेथड्स ऑफ अकाउंटिंग कॉमन युजेस, नेमली फर्स्ट आहे कॅश बेसिस, सेकंड आहे ॲक्रुअल बेसिस, अँड टेलर्स काय म्हणतात मर्कंटाईल बेसिस, अँड थर्ड आहे मिक्स ऑर हायब्रिड बेसिस. आता एक लक्षात ठेवा, कॅश बेसिस हे कोण यूज करतं, नंतर ॲक्रुअल बेस कोण यूज करतं, आणि मिक्स अँड हायब्रिड बेस कोण यूज करतं. कॅश बेसिस म्हणजे काय, एकदम सोपं आहे मित्रांनो. कॅश बेसिस म्हणजे काय, शॉप ओनर आहे, तुम्ही वस्तू घ्यायला गेलात, आलं का लक्षात, तुम्ही काय दिलं याला कॅश, याला दिली कॅश, आणि ह्या व्यक्तीने काय, शॉप ओनरने काय दिलं तुम्हाला, ती वस्तू दिली, याला म्हणतात कॅश बेसिस. ओके. तर बुक काय म्हणतंय ते बघूया. हे आपल्या सोप्या भाषेत सांगितलं कॅश बेसिस म्हणजे काय. कॅश बेसिस, अंडर द कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग ॲक्च्युअल कॅश रिसिप्ट्स अँड ॲक्च्युअल कॅश पेमेंट्स आर रेकॉर्डेड. आलं लक्षात. याचा एकदम सोपा अर्थ आहे, बिझनेस आहे, याच्यात ॲक्च्युअल कॅश पेमेंट अँड ॲक्च्युअल कॅश रिसिव्ह म्हणजे काय, येणे, आणि पेमेंट म्हणजे काय, देणे. आता बघा रिसिव्ह म्हणजे काय, आता मी एखादी वस्तू विकली तर त्याचीवाली कॅश काय होईल, मला रिसिव्ह होईल. आणि पेमेंटमध्ये काय येईल, मग मी कोणाकडनं तरी वस्तू आणली, कारण का मी स्वतः बनवतो आहे का नाही, मी पण कोणाकडनं तरी परचेस करेल, तर ती वस्तू काय केली मी सेल केली, तर काय झालं, ते माझ्याकडे पैसा आला. बट तीच वस्तू मी कोणाकडनं तरी आली तर काय होईल, मग ते काय होईल, मी ती वस्तू आणली म्हणजे काय, त्याला पेमेंट करावं लागेल. आलं लक्षात. तर ह्या दोन्ही गोष्टी काय असतात, कॅशमध्ये येत असतात. इन दिस बेसिस रेव्हेन्यू इज रिकॉग्नाइज व्हेन कॅश इज रिसीव्ह अँड एक्सपेन्सेस आर रिकॉग्नाइज व्हेन कॅश इज पेड. आलं लक्षात. रेव्हेन्यू इज रिकॉग्नाइज व्हेन कॅश इज रिसीव्ह अँड आता म्हटलं रेव्हेन्यू म्हणजे काय, पैसा येणे, उत्पन्न. आलं लक्षात. बिझनेस काय की आता त्याचा रेव्हेन्यू काय आहे, तो वस्तू विकेल त्यातनं तो फायदा काढेल, तो त्याचा काय झाला रेव्हेन्यू म्हणजे येणारा पैसा. अँड एक्सपेन्सेस आर रेकॉग्नाइज व्हेन कॅश इज पेड, म्हणजे कॅश काय द्यावी लागेल म्हणजे पेड करावी लागेल. कशाच्यासाठी, सॅलरी तुमची, तुम्ही जर माणसं कामाला ठेवलेले असतील तर काय द्यावी लागेल त्यांना, सॅलरी. नंतर तुमचं शॉपचं काय येईल, रेंटने घेतलेलं असेल शॉप तर ते पण पेड करावं लागेल. क्लिअर इथपर्यंत. नंतर अजून काय काय होऊ शकतं, तुम्ही अजून दुसऱ्या कोणत्या गोष्टी केलेल्या, म्हणजे त्या ठिकाणी हे लावलेलं असेल लाईट बिल वगैरे, लाईट बिल येऊ शकतं, असे भरपूर काय येऊ शकतात, पेमेंटमध्ये येऊ शकतात. क्लिअर. मग एक्झाम्पल दिलं आहे, एनी इन्कम रिसिव्ह, एनी इन्कममध्ये काय काय येतं, इंटरेस्ट येतो, म्हणजे काय येतो, व्याज. कोणतं व्याज येतं, हे सपोज इंटरेस्ट कुठून येईल, मग मला बँक, आता मी काय केलेलं आहे, बँकेत काय केलेलं आहे, पैसा ठेवला आहे, बरोबर. मग काय मिळालं, मला इंटरेस्ट मिळालं, ही काय झाली माझी इन्कम. ओके. नेक्स्ट अजून काय काय येऊ शकतं इन्कममध्ये, भरपूर गोष्टी, ते मी तुम्हाला जसं येईल तसं सांगालच. ओके. तर तुम्ही काय करायचं मित्रांनो, बेसिक मेथड लिहायचं. ओके. हे लिहायची गरज नाही, त्याच्यामध्ये फक्त हे कॅश बेसिस आणि फक्त काय करायचं, एक्झाम्पल लिहून घ्यायचं, एवढंच लिहायचं. ओके. एनी एक्सपेन्स पेड, आता एक्सपेन्समध्ये बघा, माझं शॉप आहे, बट मी ते कसं घेतलेलं आहे, रेंटने, म्हणजे काय, भाड्याने, माझं स्वतःचं शॉप नाही म्हणून मी रेंटने म्हणजे भाड्याने, मग हे काय करावं लागेल, पेड. अजून काय येईल, लाईट बिल येईल,
बरोबर ना. लाईट बिल, नंतर काय येईल, तिथे माणसं मी ठेवलेले आहेत, मग काय द्यावं लागेल त्यांना, सॅलरी. असं ते एक्सपेन्स पेडमध्ये येतात. ते एक्सपेन्सेस काय काय असतं ते पुढे बघूया. याच्यात थोडक्यात तुम्हाला समजून घ्यायचं की कॅश बेसिसमध्ये काय आहे, येणारी इन्कम रिसिव्ह अँड एक्सपेन्सेस एवढंच लक्षात ठेवायचं. ओके. सच अ मेथड ऑफ अकाउंटिंग इज युजली फॉलोड बाय प्रोफेशनल सच ॲज. कोण ही फॉलो करतं, डॉक्टर, लॉयर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे काय, CA, जे तुम्ही बनणार आहेत BCom नंतर. आलं लक्षात. 12वीला CPT द्यायची, त्याच्या बेसवर फाउंडेशन कोर्स होतो, त्यानंतर तुमचं CA होत असतं 4 वर्षांचं. अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आता हे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन काय असतं ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगालच. बघा, नॉट फॉर प्रॉफिट म्हणजे काय, प्रॉफिट न कमावणाऱ्या संस्था, म्हणजे तिथे ना नफा ना तोटा अशा पद्धतीवर सर्व सर्व्हिस दिली जाते. एक्झाम्पल शिर्डीचं साईबाबा संस्थांचं हॉस्पिटल आहे, तिथे काय पैसा लागत नाही. किती मोठा आजार असो, एकदम कमी शुल्लक पैशांमध्ये तुमचा इलाज होत असतो. त्याला म्हणतात ना नफा ना तोटा. आलं लक्षात. नंतर तुमचे कॉलेजेस आहेत, कॉलेजमध्ये प्रायव्हेट कॉलेजला गेला तर 1-1, 1.5 लाख रुपये, 50-50 हजार रुपये नुसते फीज घेतात ते. ओके. पण तुम्ही जर म्हणजे ग्रँट मिळालेल्या कॉलेजात गेलात तर तुम्हाला एकदम शुल्लक फीजमध्ये तुमचं काय होतं, ॲडमिशन होतं. आणि ते कशात येतात, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये येत असतात, म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये. ओके. तर याचे पण पुढे उदाहरणं मी सांगणार जे, आणि तुम्हाला ते सर्व गोष्टी क्लिअर होतीलच. ओके. चलो नेक्स्ट पुढे, ॲक्रुअल ओर मर्कंटाईल बेसिस. बघा, अंडर ॲक्रुअल बेसिस ऑफ अकाउंटिंग द रेव्हेन्यू वेदर रिसिव्ह ऑर नॉट. इथे काय आहे, रेव्हेन्यू बट हॅज बीन अर्न ऑर ॲक्रूड ड्युरिंग द अकाउंटिंग पिरियड अँड एक्सपेन्सेस इन्क्युर्ड वेदर पेड ऑर नॉट आर रेकॉर्डेड. In other words, revenue is recognized when it is the earned or accrued and expenses are recognized when these are incurred. आता any income earned whether received not, any expense incurred whether paid or not. एक लक्षात ठेवा, एकदम सोपं आहे. बघा, अंडर ॲक्रुअल बेसिस ऑफ अकाउंटिंग द रेव्हेन्यू वेदर रिसिव्ह ऑर नॉट. जे पण काही उत्पन्न येणार आहे ते रिसिव्ह पण होईल आणि नाही पण होणार. ते कशात येईल, ॲक्रुअल म्हणजे मर्कंटाईलमध्ये. बट हॅज बीन अर्न ऑर ॲक्रूड ड्युरिंग द अकाउंटिंग पिरियड. बट तुम्हाला इन्कम मिळेल पण ते काय आहे, अकाउंटिंग पिरियडमध्ये. अँड एक्सपेन्स पण द्यावं लागेल वेअर पेड. जे अकाउंटिंग पिरियड आहे म्हणजे किती, 1 वर्षाचं, त्याच्यात तुम्हाला पैसे बी येतील किंवा पेड बी करावं लागेल, ऑर नॉट किंवा नाही पण पेड करावं लागेल, रेकॉर्डेड. इन अदर वर्ड्स, रेव्हेन्यू इज रिकॉग्नाइज वेन इट इज अर्न ऑर ॲक्रूड अँड एक्सपेन्स आर रिकॉग्नाइज वेन दिस आर इन्क्युअर्ड. ओके. एक्झाम्पल, एनी इन्कम अर्न वेदर रिसिव्ह ऑर नॉट. एनी इन्कम म्हणजे काय, सपोज एक्झाम्पल, मी बँकेत पैसे ठेवले, ते व्याज येऊ पण शकतं आणि नाही पण येऊ शकत, एक्झाम्पल म्हणून. हां, आलं लक्षात. सपोज अजून दुसरं एक्झाम्पल, मी एखाद्या व्यक्तीला माल विकला, तसंच अजून दुसऱ्याला पण माल विकला, असं तिसऱ्या व्यक्तीला माल विकला, चौथ्या व्यक्तीला माल विकला. तर या 3 व्यक्तींनी काय केलं, मला पैसा आणून दिला, बट ह्या व्यक्तीने मला पैसा आणला नाही. मग इथे काय सिच्युएशन होते, येऊ पण शकतो माल आणि नाही पण येऊ शकत. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी या ठिकाणी ॲक्रुअल आणि मर्कंटाईल बेसिसमध्ये असतात. पुढे सेकंड काय म्हणतोय तो, एनी एक्सपेन्स इन्क्युर्ड वेदर पेड ऑर नॉट. किंवा एखादा एक्सपेन्स असेल. आता एक्सपेन्स म्हणजे काय, आता माझा बिझनेस आहे, एखादी वस्तू काय निघाली, फॉल्टी निघाली आणि त्या व्यक्तीने माझ्यावर काय केली, केस केली. ओके. तर ही केस मी जिंकू पण शकतो किंवा नाही पण जिंकू शकत. आलं लक्षात. तर म्हणजे जर जिंकलो तर मी नाही पेड करणार तो एक्सपेन्स, आणि जर नाही जिंकलो तर तो एक्सपेन्स काय करावा लागेल, मला पेड करावा लागेल. आलं लक्षात. म्हणून इथे पेड ऑर नॉट पेड अशा पद्धतीने या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. ओके. हे फक्त कन्सेप्ट आहेत मित्रांनो. एक थोडंसं तुम्हाला हे बुकमध्ये परत वाचावं लागेल.
याच्यावर मॅक्झिमम जास्त काही क्वेश्चन येत नाही, बट शेवटी कितीही केलं काही बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजाव्याच लागतील. ओके. आणि याच्या पुढचा जो लेक्चर आहे तो खरं जबरदस्त, म्हणजे अकाउंटचा रिलेटेड आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? मग तुमच्यासाठी कोणीतरी एवढी मेहनत घेत आहे मित्रांनो, तर काय करा, जरा लाईक करत चला. फक्त व्हिडिओ बघू नका, लाईक करा. त्यानंतर काय करा, शेअर करा. क्लिअर? आणि सबस्क्राईब करा, कारण की एका चॅप्टरचे 4-4, 5-5 होत असतात पार्ट्स, कारण की अकाउंट सब्जेक्ट हा वास्ट आहे. आता पुढे ज्यावेळेस तुम्ही 3ऱ्या-4थ्या चॅप्टरला जाणार किंवा 2ऱ्या चॅप्टरपासून तुमचे प्रॉब्लेम स्टार्ट होणार आहेत, तर एक एक तुमचा क्वेश्चन एक 1-1.5 तासाचा असतो. आलं लक्षात? त्यामुळे काय करावं लागतं, व्हिडिओ मोठा नको व्हायला म्हणून थोडंसं पार्ट्स बनवले, म्हणजे काय आहे, समोरचा व्यक्ती म्हणजे तुम्ही शिकणारे पण बोर होत नाही. आलं लक्षात? तर आणि एकदमच तुम्हाला 4 दिवसाचं जेवायला दिल्यावर तुम्हाला ते पचल का? नाही. त्याचप्रमाणे अकाउंटचं पण आहे. त्यामुळे त्याला काय करावं लागतं, असं तुकडे तुकडे करून तुम्हाला व्यवस्थित एक एक कन्सेप्ट काय करावं लागतं, शिकवावं लागतं. क्लिअर इथपर्यंत? तर या ठिकाणी मी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. ज्यांना क्लासेस वगैरे ऑनलाईन लावायचे असतील ते कॉन्टॅक्ट करा. फी वगैरे तुम्हाला यातच सांगण्यात येईल, बट या ठिकाणी 50% काय आहे तुम्हाला डिस्काउंट आहे डायरेक्ट. क्लिअर? आणि ऑफलाईनचं तर आहे, ती रेग्युलर फी असते ती असतेच. ओके. आणि हे लेक्चर मी खास करून यूट्यूबला का टाकतो आहे, जे पण काही बिचारे गरीब पोरं असतील, होतकरू विद्यार्थी असतील माझे, किंवा खेड्यागावातले असतील ज्यांना ट्रॅव्हलिंगची फॅसिलिटी नसते, त्यांच्यासाठी हे ऑफलाईनसारखंच ऑनलाईन सर्व चाललं आहे. आता हा जो तुम्हाला लेक्चर बनवताना दिसतो आहे, हे तुम्हाला ऑफलाईनमध्ये पण सारखीच क्वालिटी मिळेल. याच्यात थोडाही काही डिफरंट होणार नाही. क्लिअर आहे मग मित्रांनो? चला मग आपलं रेग्युलर याच्याकडे येऊयात. आपण कुठे होतो? स्लाईड नंबर 3 वरती. ओके. तर 2 बघितले आपण, एक होतं कॅश आणि दुसरं आहे ॲक्रुअल. आता थर्ड आहे मिक्स अँड हायब्रिड. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ कॅश बेसिस अँड ॲक्रुअल बेसिस. दोघांचं काय आहे, मिक्स आहे. अंडर मिक्स बेसिस ऑफ अकाउंटिंग बोथ कॅश बेसिस अँड ॲक्रुअल बेसिस आर फॉलो. दोघं काय होतात, नियम फॉलो केले जातात. रेव्हेन्यू ॲसेट्स आर जनरली रेकॉर्डेड इन कॅश बेसिस. ओके. रेव्हेन्यू म्हणजे काय, तर पैसा. काय लक्षात ठेवणार, पैसा. पैसा कुठून येतो आहे ते लक्षात ठेवायचं. क्लिअर इथपर्यंत? आणि दुसरं काय रेकॉर्ड आहे, ॲसेट. ॲसेट म्हणजे काय, आपली संपत्ती, मालमत्ता. तुमचा मोबाईल आहे ॲसेट आहे, तुमच्याकडे 4 व्हीलर 2 व्हीलर आहे ॲसेट आहे, तुमचं घर आहे ॲसेट आहे, तुमची जमीन आहे ॲसेट आहे, तुमचं शॉप आहे ॲसेट आहे, तुमच्या शॉपमध्ये मशिनरी ॲसेट आहे, तुमच्याकडे तुम्ही कॉम्प्युटर लॅब टाकले, तुम्हाला जे कॉम्प्युटर आहेत तिथे, ती काय तुमची ॲसेट आहे. ओके. तर ते कुठे रेकॉर्ड होतात, कॅश बेसिसमध्ये. आणि एक लक्षात ठेवा, हे मिक्स म्हणजे काय, हायब्रिड आहे, दोघांचं मिक्स आहे. अँड वेअर एक्सपेन्सेस आर जनरली टेकन ॲक्रुअल बेसिस, द लॉ इन इंडिया prohibits the use of this method. Clear इथपर्यंत? The law of India prohibits the use of this method, but maximum times कुठली मेथड यूज केली जाते, दिस इज व्हेरी IMP मेथड, कॅश बेसिस. क्लिअर इथपर्यंत? चलो नेक्स्ट पुढे आता बघूया क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक. आता क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. आता हे फक्त तुम्हाला लिहायचं नाही, फक्त थोडक्यात समजून घ्यायचं आहे. ओके. अकाउंटिंग मीन्स द न्यूमरिकल क्वालिटेटिव्ह प्रेझेंटेशन ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन ऑफ फायनान्शियल नेचर. आता न्यूमरिकल म्हणजे काय, आता मी हे एक वस्तू विकली, ती कितीला विकली ते इथे आपण लिहू. दुसरी वस्तू विकली, ती कितीला विकली ते या ठिकाणी लिहू. तिसरी वस्तू विकली, या ठिकाणी कितीला विकली ते लिहू. अशा पद्धतीने हे सर्व गोष्टी काय असतात, लिहायच्या असतात. यालाच काय म्हणतात मित्रांनो, न्यूमरिकल. म्हणजे काय, कोणती वस्तू कितीला विकली ते सर्व या ठिकाणी दर्शवलेलं असतं. आणि अकाउंट पण जे करतो ते कशात करतो आपण, कॅल्क्युलेशनच करावं लागतात. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने या सर्व गोष्टी असतात. व्हाईल recording accounting information in the books of account, we must observe the following qualitative characteristic.
आता याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत. तर पहिलं काय आहे, रिलायबिलिटी, दुसरं काय आहे, रिलेव्हन्स, आणि तिसरं काय आहे, अंडरस्टँडेबिलिटी आणि कॉम्पॅरेबिलिटी. आता एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, एकदम सोपं आहे, हे खूप कठीण आहे असं काही नाही, फक्त पुस्तकात थोडंसं जास्त एक्सप्लेन केलं आहे. बघा आता इथे काय काय दिलेलं आहे ते थोडक्यात बघून घेऊ. रिलायबिलिटी ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. Reliability is described as one of the two primary qualities, relevance and reliability, that makes accounting information useful for decision making. ती अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन पाहिजे जिच्याने डिसिजन मेकिंग, म्हणजे काय की मला बिझनेस चालू ठेवायचा आहे का बंद करायचा आहे, म्हणजे प्रॉफिट होत असेल तर मी चालू करेल, आणि मला चांगला प्रॉफिट होत असेल तर मी काय करेल, एक्सपांड करेल. हे सर्व डिसिजन घेण्यासाठी रिलायबिलिटी हे पाहिजे. रिलायबल इन्फॉर्मेशन इज रिक्वायर्ड टू फॉर्म जजमेंट्स अबाउट द अर्निंग पोटेन्शियल अँड फायनान्शियल पोझिशन. म्हणजे फायनान्शियल पोझिशन आणि अर्निंग पोटेन्शियल, मी सांगितलंच माझा बिझनेस किती चालतो आहे त्यावर माझं काय आहे, अर्निंग ठरेल ना, माझ्याकडे किती पैसा येतो आहे ते माझं बिझनेस चालतो आहे किती चालतो आहे त्याच्यावर. फायनान्शियल पोझिशन म्हणजे माझ्याकडे किती पैसा आता आहे, माझ्याजवळ किती माल उरला आहे ते, म्हणजे फायनान्शियल पोझिशन कळते, मी प्रॉफिटमध्ये की लॉसमध्ये, हे सर्व गोष्टी यातनं कळतात. कशातनं, रिलायबिलिटी ऑफ बिझनेस फर्म. रिलायबिलिटी डिफर्स फ्रॉम आयटम टू आयटम, एक एक वस्तूवर हे दिसलं. सम आयटम्स ऑफ इन्फॉर्मेशन प्रेझेंटेड इन ॲन्युअल रिपोर्ट. ॲन्युअल म्हणजे काय, वर्षातला रिपोर्ट, मे बी मोर रिलायबल दॅन अदर्स. तर हे जर तुम्हाला कळायचं असेल तर एक वर्षाचा जो रिपोर्ट असतो ना त्याच्यात बेटर पद्धतीने कळत असतं. फॉर एक्झाम्पल, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग प्लांट अँड मशिनरी मे बी लेस रिलायबल दॅन सर्टेन इन्फॉर्मेशन अबाउट करंट ॲसेट्स बिकॉज डिफरन्स इन अनसर्टनिटी ऑफ रिअलायझेशन. आता एक लक्षात ठेवा, प्लॅन्ट आणि मशिनरी असते, एखादा प्लॅन्ट असेल तिथे मशिनरी असते, मे बी लेस रिलायबल दॅन सर्टेन इन्फॉर्मेशन अबाउट करंट ॲसेट्स बिकॉज डिफरन्स इन अनसर्टनिटी ऑफ रिअलायझेशन. म्हणजे चांगली जर व्यवस्थित इन्फॉर्मेशन जर नाही दिली तर तुम्हाला ते किती तुमच्याकडे प्लॅन्ट अँड मशिनरी ते तुम्हाला कळणार नाही. ओके, चला मग पुढे काय म्हणतो आहे ते बघू आपण. आता हे सर्व थोडक्यात बघू, हे काय जास्त तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जात नाही, पण एक जस्ट तुम्हाला डोळ्याखालून जायला पाहिजे प्रत्येक वस्तू, त्यामुळे मी तुम्हाला हे शिकवतो आहे. चलो, याचं पुढचं जो आहे पार्ट 3 ते खूप खूप महत्त्वाचं आहे, आणि तिथनंच खरं अकाउंटचं मेन सुरुवात होते. रिलेव्हन्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. आता हे बघा, एक लक्षात ठेवा, जी पण काही इन्फॉर्मेशन असेल ती त्याच्या रिलेटेड पाहिजे, असं दुसरीच कुठली तरी इन्फॉर्मेशन देऊन चालणार नाही. बघा, relevant accounting information must be capable of making difference in a decision by helping users to form prediction about the outcomes of past, present and future events or to confirm or correct expectation. एक लक्षात ठेवा, जर रिलेव्हन्स म्हणजे बिझनेसचा रिलेटेड जर इन्फॉर्मेशन राहिली तर प्रिडिक्शन म्हणजे काय, तुम्हाला अंदाज लावता येतो. कसलं, पास्ट म्हणजे पास्टमध्ये मला काय होतं, नफा होता का फायदा होता. प्रेझेंट म्हणजे मी आत्ता काय करायला पाहिजे, आणि फ्युचरमध्ये मी काय प्लॅन करायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी काय आहेत त्याच्यातनं मिळत असतात जर त्याच्या रिलेटेड जर तुमच्याकडे इन्फॉर्मेशन असेल तर. द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन रिलेटेड बाय द बुक्स of account and financial reports must be relevant. Accounting information should not include unnecessary and irrelevant information. आलं का लक्षात, अकाउंटिंगमध्ये ह्या गोष्टी नको, अननेसेसरी आणि इरिलेव्हंट म्हणजे त्याच्याशी काही संबंध नसलेले इन्फॉर्मेशन नकोच आहे. ऑल द इन्फॉर्मेशन इज युजफुल अँड रिलेटेड इन्फॉर्मेशन मस्ट फाइंड अ प्लेस इन द बुक्स ऑफ अकाउंट अँड द इन्फॉर्मेशन मस्ट हॅव टाईमलेसनेस, डेडिकेटिव्ह अँड फीडबॅक व्हॅल्यू. आलं लक्षात. तर एक लक्षात ठेवायचं एकदम सोप्या भाषेत, तुम्हाला जी पण काही इन्फॉर्मेशन आहे ती त्याच्या रिलेटेड पाहिजे, एवढंच फक्त लक्षात ठेवा. चलो नेक्स्ट, थर्ड, अंडरस्टँडेबिलिटी म्हणजे काय. आता मी एखादी नोट्स लिहिली तर ती काय व्हायला पाहिजे, एखाद्या दुसऱ्या मित्राला किंवा मैत्रिणीला जर ती नोट्स दिल्या लिहायला तर त्यांना ते अक्षर काय ते कळायला पाहिजे, त्यालाच काय म्हणतात, अंडरस्टॅबिलिटी. ओके, अंडरस्टँडिंग म्हणजे समोरच्याला ती कळायला पाहिजे. आता मी जर एखादा
अकाउंट जर सॉल्व करत असेल आणि ते जर मी दुसऱ्याला जर दिलं म्हणजे माझ्यासोबतचा टीचरला, तर त्याला पण ते लिहिलेलं काय ते कळायला पाहिजे. याला काय म्हणतात अंडरस्टँडेबिलिटी. ओके. अंडरस्टँडेबिलिटी इज द क्वालिटी ऑफ इन्फॉर्मेशन दॅट इनेबल्स युजर्स टू परसिव्ह इट्स सिग्निफिकन्स. आता यामध्ये क्वालिटी पण पाहिजे, म्हणजे व्यवस्थित लिहिलेलं पाहिजे. द बेनिफिट्स ऑफ इन्फॉर्मेशन मे बी इन्क्रीज बाय द मेकिंग इट मोर अंडरस्टँडेबल अँड हेन्स युजफुल टू अ वायडर सर्कल ऑफ युजर्स. आता मी जर एखादी इन्फॉर्मेशन दिली तर काय आहे, बिझनेसमध्ये फक्त शॉप ओनर नसतो, बिझनेसमध्ये इतर लोक पण काय असतात, जुळलेले असतात. आलं का लक्षात? फक्त शॉप ओनर हा जुळलेला नसतो. तर बिझनेसमध्ये आता बिझनेस म्हटला म्हणजे मॅनेजमेंट आली, नंतर शेअर मार्केट तुम्ही ऐकूनच असतील. तर टाटा कंपनी जर म्हटलं तर ती एक खूप मोठी कंपनी. आता तिथे फक्त एकच व्यक्ती रिस्पॉन्सिबल आहे का? नाही. तर त्या ठिकाणी असे भरपूर लोक काय आहेत, रिस्पॉन्सिबल असतात. तर यांना पण काय कळतं, ते सर्व सर्कलला काय माहिती व्यवस्थित प्रोव्हाइड होते, जर अंडरस्टँडेबिलिटी म्हणजे व्यवस्थित जर माहिती लिहिली तर. क्लिअर इथपर्यंत? तर अशा पद्धतीने या सर्व गोष्टी काय असतात मित्रांनो, अकाउंटमध्ये असतात. आणि तिथे व्यवस्थित जर लिहिलेलं असेल तर ते सर्व गोष्टी प्रत्येक व्यक्तीला कळत असतात. नेक्स्ट, अंडरस्टँडेबल फायनान्शियल अकाउंटिंग इन्फॉर्मेशन प्रेझेंट डेटा that can be understood by the users of the information and expressed in a form and with terminology adapted with the users range of understanding. जर व्यवस्थित जर अंडरस्टँड सारखी जर तुम्ही त्या व्यक्तींना जर डेटा प्रोव्हाइड केला तर बिझनेस कसा चालला आहे, बिझनेसमध्ये काय घडतं आहे, या सर्व गोष्टी काय आहेत यातनं कळत असतात. क्लिअर आहे? ओके. तर आय होप तुम्हाला आत्तापर्यंत जे पण काही शिकवलं ते व्यवस्थित कळलं असेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही परत परत बघा जरा, म्हणजे कसं आहे, जे पण काही असतील कन्सेप्ट तुमचे काय होतील, क्लिअर होतील. ओके. नेक्स्ट, आणि थोडं तुम्हीही वाचत चला. फक्त टीचरच्या भरोश्यावर बसणं चुकीचं आहे, कारण की प्रॅक्टिस मेक परफेक्ट मॅन. जोवर तुम्ही स्वतः त्याच्यात इन्वॉल्व करत नाही, आता तुम्हाला पोहायचं शिकायचं आहे, तुम्ही जोवर स्वतःहून त्यात उडी मारत नाही पोहण्यासाठी, तोपर्यंत तुम्हाला पोहायला जमणार नाही. क्लिअर? चला नेक्स्ट, पुढे काय म्हणतोय, इट मेकिंग डिसिजन 1 minute. The decision maker will make comparison among alternative, which is facilitated by financial information. Comparability implies to have like things reported in similar fashion and unlike things reported differently. हे बघा मित्रांनो, पुस्तकाच्या लँग्वेजपेक्षा मी एकदम सोप्या भाषेत सांगतो. आता एक बिझनेसमॅन आहे. ओके. आता एक बिझनेसमॅन आपण एक्झाम्पल घेऊ, रिलायन्स ग्रुप. क्लिअर? आता हा रिलायन्स ग्रुपवाला हा पेट्रोल पण विकतो, हा किराणा सामान पण विकतो, हा कपडे पण विकतो. ओके. आणि याचं कन्स्ट्रक्शनचं पण काम आहे. आता हा व्यक्ती डिफरंट बिझनेस करतोय, हा व्यक्ती काय करतोय, डिफरंट बिझनेस करतोय. तर याला कंपॅरिझन करायचं आहे, म्हणजे मला कुठल्या बिझनेसमधनं जास्त प्रॉफिट मिळतो आहे, तर तो कसं कंपॅरिझन करेल. ओके. तर त्याला काय करावं लागेल, सर्व बुककीपिंग करावं लागेल आणि अकाउंटन्सी म्हणजे अकाउंट ठेवावं लागेल. तरच त्याला ह्या काय कळेल की मला कोणत्या बिझनेसमध्ये प्रॉफिट होतो आहे की लॉस होतो आहे. ओके. तर हे कळण्यासाठी काय करावं लागतं, त्याला ह्या सर्व गोष्टी ठेवायच्या असतात. म्हणून या ठिकाणी कंपॅरेबिलिटी ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन ती कुठून येईल, व्यवस्थित बुककीपिंग आणि अकाउंट ठेवलं तर. त्याच्यामुळे त्यांना काय कळतं, डिसिजन घेता येतो. कशाचा डिसिजन घेता येतो, मेक विल. कशाचं डिसिजन घेता येतो,
विल मेक कंपॅरिझन अमॉंग अल्टरनेटिव्ज. ओके, तर हे काय आहेत, सर्व अल्टरनेटिव्ज आहेत. त्या बिझनेसमॅनचे हे सर्व अल्टरनेटिव्ज आहेत. आणि एक लक्षात ठेवा, मोठा बिझनेसमॅन हा कधी एकच बिझनेस नाही करत, तो मल्टिपल बिझनेस करत असतो. त्याच्यामुळे जर एक बिझनेस लॉसमध्ये जात असेल तर त्याचा दुसरा बिझनेस आपोआप प्रॉफिटमध्ये असेल, तर त्याला जे पण काही लॉस आहे ते रिकवर करण्यासाठी त्याचा फायदा होत असतो. क्लिअर इथपर्यंत? मग आता शेवटचं या ठिकाणी चाललं आहे, इन्फॉर्मेशन इफ कॉम्पॅरेबल विल असिस्ट द डिसिजन मेकर टू डिटरमाइन रिलेटिव्ह फायनान्शियल स्ट्रेंथ अँड विकनेस अँड प्रॉस्पेक्ट ऑफ द फ्युचर बिटवीन 2 or more फर्म्स. आत्ताच मी सांगितलं इथे 4 फर्म काढले होते. ओके, इथे काय काढलं होतं, 4 फर्म और बिटवीन पिरियड इन सिंगल फर्म. तर ही जी इन्फॉर्मेशन आहे यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. एका व्यक्तीचे जास्त बिझनेस असतील किंवा एक जरी बिझनेस असेल तरीसुद्धा त्याला त्यातनं ते सर्व गोष्टी कळायला पाहिजे की माझा बिझनेस नेमकं प्रॉफिटमध्ये चालला आहे की लॉसमध्ये. तर अशा पद्धतीने मित्रांनो लेक्चर जवळपास पाऊण तासाचं झालं आहे. आय होप तुम्हाला बऱ्यापैकी ह्या सर्व गोष्टी कळाल्या असतील. तर तुम्ही काय करायचं, जिथे जिथे स्टार केलेलं आहे ते सर्व काय करायचं, तुम्ही लिहून घ्यायचं आहे. क्लिअर आहे? तर हे जे तुम्हाला सांगितलं मी कॅश बेसिस, फक्त एवढंच लिहायचं कॅश बेसिस, आणि जे एक्झाम्पल दिलेले आहे फक्त तेवढंच लिहायचे आहेत. ओके, इथे पण तेच करायचं आहे, ॲक्रुअल लिहायचं आणि याचे एक्झाम्पल, आणि मिक्सचं पण तेच करायचं आहे, फक्त तेवढं लिहायचं आणि एक्झाम्पल लिहायचं. आणि हे क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक लिहायची गरज नाही, कारण की वही भरण्यात काही अर्थ नाही. तुमच्याकडे ऑलरेडी बुक आहेच. जे जे महत्त्वाचे आहे त्याला मी काय करतो आहे, स्टार करतो. हे बघा, याच्या अगोदरची स्लाईड बघितलीच असेल तुम्ही, या ठिकाणी कंपॅरिझन सांगितलं होतं, या ठिकाणी स्टार केलेलं आहे. क्लिअर इथपर्यंत? हे पण काय करायचं, तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचं आहे आणि प्रत्येकाने मला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे. मी तुम्हाला माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेलाच आहे, तर तुम्ही या ठिकाणी त्याच्यावरती सर्वांनी स्क्रीनशॉट काढायचा आणि पाठवायचं आहे. ओके, तर व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला, शेअर करत चला, कारण की तुमच्यासाठी कोणीतरी मेहनत घेतं आहे आणि हे सर्व लेक्चर फुकटात चाललं आहे, म्हणजे फ्रीमध्ये चाललं आहे. ओके, आणि काही अडचण असेल तर ते मला कळवत चला. जे काही कळालं नसेल ते पण मला विचारत चला. हा नंबर मी त्यासाठीच दिला आहे, हा फक्त शो म्हणून दिलेला नाही. क्लिअर इथपर्यंत? याच्या अगोदरचं पार्ट नंबर 1 बघा, आणि चॅप्टर 1च्या जवळपास 4 ते 5 पार्ट्स पडतील, कारण की चॅप्टर नंबर 1 पूर्ण बेसिक कन्सेप्टवरती आहे. बेसिक कन्सेप्ट म्हणजे काय, तुमचा बेस, ज्याचा बेस पक्का त्याला 11-12चं अकाउंट जमलं आणि पुढे BComलाही काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण की इथे मी अगोदरच म्हटलं आहे बेसिक कन्सेप्ट इज व्हेरी व्हेरी IMP. क्लिअर आहे? चलो, आय होप तुम्हाला आत्तापर्यंत शिकवलेलं सर्व कळलंच असेल. थँक्यू सो मच.